मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच महिलांच्या प्रश्नांमध्ये अग्रेसर असते आणि तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना आम्हाला एक आगळा वेगळा आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने नेहमीच वाटत असतो आणि म्हणून आज कार्यक्रमाला यायला थोडा विलंब झाला. इथून परत पक्षाच्या मीटिंगला जायचंय, पण खऱ्या अर्थानं मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने, प्रवीण भाऊ माझ्याही वतीने आपल्याला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते. वाढदिवस साजरा करत असताना आज एक अतिशय महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण उपक्रम हा आपण सगळ्यांनी हाती घेतलात, याचाही अभिमान आणि आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. आज ज्या बँकेचं महिला कक्ष आणि मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टीपर्पज सेंटरचं आपण उद्घाटन करतोय, खऱ्या अर्थानं मला आपल्याला सांगायचं आहे की बचत गट स्थापन करणं सोपं असतं, अवघड असतं ते 15-20 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं. हे प्रवीण भाऊ अवघड असतं. 15 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं हे कुठल्याही मोठ्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण तो बचत गट स्थापन झाल्यानंतर तो बचत गट चालू ठेवणं हे सर्वात मोठं टार्गेट आपल्या समोरचं असतं. कारण बचत गट आपण स्थापन करतो, अतिशय उत्साहाने आपण करतो, आपल्या प्रत्येकाचं टार्गेट असतं आपण किती बचत गट स्थापन करतो. पण त्याचं मूल्यमापन ज्या वेळेला आपण किती बचत गटांना उद्योग देऊ शकलो हे मूल्यमापन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण पावलं उचलली आहेत याचं एक उदाहरण आपण त्यानिमित्ताने ठेवू शकू. आणि त्या सगळ्या बाबी करत असताना आज सर्वात मोठं आव्हान आपल्या ज्या काही छोटे मोठे रोजगार करणाऱ्या माता भगिनी असतील, बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन करणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, आपल्या सर्वांसमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं आहे की आपण जे बनवतो ते विकायचं कुठे, आपण जे बनवतो त्याची मार्केटिंग आपण करायची कशी, आपण जे बनवतो त्याला आपण अप टू डेट ठेवायचं कसं, हा सगळा प्रश्नचिन्ह हा आपल्या सर्वांसमोर असतो. अनेक महिला खाद्यपदार्थ बनवतात, कुठं ना कुठं तरी त्याची जर अशी पॅकिंग पण 19-20 झाली ना तरी कुठलाही मॉल ते स्वीकारत नाही, कुठलंही दुकान ते स्वीकारत नसतं. आज ग्राहक म्हणून 2020 मध्ये जो कोविडचा कालावधी सुरू झाला, आपल्याला सगळ्यांना घरी बसून शॉपिंग करायची सवय झाली. बहुतांशी तुम्ही बघा, आधी दिवाळीच्या वेळेला, गणपतीच्या वेळेला जायला अशी जागा नसायची. आत्ता आपल्याला वाटतं की ह्या फोनवरच आपल्याला 100 ऑप्शन बघायला मिळत आहे तर त्याच्यातूनच आपण ऑर्डर करू. ही मानसिकता ही ग्राहकांची बदलायला लागली. आता त्या बदलत्या मानसिकतेमध्ये जर बचत गटांचे व्यवसायांना टिकायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन काही ना काहीतरी करणं हे भाग आहे आणि त्याच्यासाठी आजचं हे सुरू केलेलं दालन हे महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं केली म्हणजे आम्ही बघा, आज प्रवीण भाऊ आहेत, प्रसाद भाऊ पण असतील, सिद्धार्थजी आपण या ठिकाणी आहात, गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणामध्ये काम करतो. प्रवीण भाऊंचा अनुभव तर म्हणजे आज माझ्यापेक्षा तुलनेने अनेक वर्षांपासूनचा मोठा आहे. ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये आला त्यावेळेला कामं करायचं, पब्लिसिटी, सोशल मीडिया हा काही विषय नव्हता. आज जर तुमची सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर लोकांना वाटतं आपण कामच नाही करत आहे. भलेही काम तुम्ही त्याच्यापेक्षा दुपटीने आज करत असाल, पण लोकांना वाटतं की दिसत नाहीये म्हणजे करत नाहीये. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू आहे. आज जर महिला बचत गट काम करतायत किंवा तुमचा व्यवसाय धंदा असेल, जिथपर्यंत तो सोशल मीडियावर तुम्ही प्रमोट करत नाही तिथपर्यंत तो लोकांपर्यंत पोचत नाही. आज या जे सेंटर आपल्यासाठी उपलब्ध झालं आहे, माझी त्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील की त्यांचे बनवलेले प्रोडक्ट्स याचं मार्केटिंग त्यांनी कसं करावं आणि मार्केटिंग करत असताना त्याच्या पॅकेजिंगमधल्या ज्या त्रुटी आहेत ह्या आपण त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देणं गरजेचं आहे. आज बरेचसे आपण पॅकिंग करतो, आपण त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट घालायचंच विसरून जातो. तुम्ही बघा, तुम्ही जर मॉलमध्ये गेलात, तुम्ही एखादी कॉफीची बाटली विकत घ्यायला तुम्ही तिथं उभं राहिलात, तुम्ही पहिलं काय बघाल, ही कधी मॅन्युफॅक्चर झाली आणि कधी एक्सपायर होणार आहे. जर आपण ग्राहक म्हणून ते बघतो तर मग समोरच्या आपलं प्रोडक्ट घेत असताना ते का नाही बघणार. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याही वेळेला आपल्या इथं कार्यक्रम करण्याची मला प्रवीण भाऊ आपण संधी दिली. जवळपास मला वाटतं 1 लाखपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झालं आणि ज्या काही ठराविक बँका होत्या ज्यांनी 0 त्याच्यावर अकाउंट ओपन करण्याचा निर्णय घेतला त्यातला आपली ही एक बँक होती
याचा उल्लेख मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, म्हणजे फक्त तुमच्याच नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये करते. आणि तेवढंच करून ते थांबले नाहीत, तर लाडकी बहीणचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र टेबल तुम्ही तिथं ठेवलेलं होतं. मला आठवतंय, मी तिथं भेट पण दिली आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण त्यावेळेला पुढाकार घेतला. अनेक महिलांना रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने आपण करून दिलं. आज जे दालन आपण उभं करतोय त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की KYC करण्यामध्ये आपण मदत करणार आहात. म्हणजे हे सुद्धा आपल्या स्तरावरून उचललेलं एक अतिशय उल्लेखनीय पाऊल आहे. मला बरेच जण म्हटले आमचे पैसे येत आहेत ना, मग आता KYC कशाला करायला लावता. हे KYC तुमची योजना कायमस्वरूपी राहण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच महिला आम्हाला तक्रारी करायच्या की ताई मला जून महिन्याचे पैसे आले पण मला ऑगस्टचे आले नाही, जानेवारीपर्यंत आलेत पण पुढच्या 5 महिन्याचे आले नाहीत. KYCनी ती अडचण दूर होणार आहे. आज जवळपास आपल्या 2,40,00,000 आपले जे लाभार्थी आहेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे लाभार्थी आहेत, याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी महिलांचं ऑलरेडी KYC झालेलं आहे. आणि आम्ही आणखीन 1.5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि ह्या KYCनी तुम्हाला फायदा एक असा आहे, लाडकी बहीण योजना त्याचा लाभ तर मिळत राहणार, पण पुढे आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी ज्या ज्या योजना येतील त्याला स्वतंत्र तुम्हाला काही प्रोसिजर करायची गरज लागणार नाही. तुमचं KYCनी तो डेटा जो आहे तो एकदा शासनाकडे फीड झाला की पुढे तुम्ही फॉर्म भरला की तो ऑटोमॅटिक डेटा त्या ठिकाणी येणार. म्हणजे ही सोय ही आपण KYCच्या माध्यमातून करतोय. हे बऱ्याचशा वेळेला महिलांना कळत नाही की आम्हाला लाभ तर मिळतोय आणि कोणाचाही लाभ बंद होणार नाहीये. ही योजना आणली आहे. आज इथं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनी स्कीम आणली की तुमचा लाडकी बहीण 1500च्या ह्याच्यावर आपण त्यांना कर्ज देणार. बरोबर आहे. जर ती बंद होणार असती तर यांनी कर्ज देण्याचा निर्णय घेतला नसता. ती बंद होणार नाहीये याची खात्री आहे म्हणून हा निर्णय घेतला. ही जर तात्पुरती असती तर कुठलीही बँक हा इतका मोठा निर्णय घेत नसते. आज तुम्हाला कुठंतरी त्या 1500चं, दिवाळी आली, आपल्याला वाटतं आता दिवाळी आली मला नवीन काहीतरी घ्यायचंय तर मला 1500 आले, आपण अकाउंटमधनं संपवून टाकलं. त्याच्यानंतर आणखीन एक सण आला तर त्याच्यात आपण संपवलं. आता तर गेल्या 4 महिन्यापासून सणच चालू आहे. तर दर सणाला आले की महिला आपल्या खुश होतात, चला आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला मोकळे. पण ज्या वेळेला वेळ प्रसंगी तुम्हाला खरंच गरज लागेल त्यावेळेला जर ही सेविंग तुमच्याकडे राहिली तर त्याचा तुम्हाला किती उपयोग होऊ शकतो. मला आठवते ज्या वेळेला आम्ही योजना काढली, विरोधक टीका करायची की 1500त काय होणार आहे. आम्ही म्हणायचो ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना 1500ची किंमत नाही कळणार. ज्यांची घरं 15 चालतात, अगदी चांगले त्यांना सॅलरी मिळत असते, त्यांना 1500ची नाही कळणार. जी माझी गरीब महिला तिथं 100 रुपये सुद्धा तिच्या तांदळाच्या पिठाच्या डब्यात किंवा नवीन कोऱ्या साडीच्या पदरामध्ये ठेवते ना साठवून, तिला माहिती आहे की या 1500ची किंमत काय. आणि ते मूल्य आज आपल्या बँकनी ओळखलं आणि तुम्हाला पुढच्या काही वर्षाच्या नंतर सुद्धा तुमच्यासाठी ही सेविंग राहावी, तुम्हाला हे उत्पन्न चालू राहावं, ह्या दृष्टिकोनातून उचललेली ही सगळी पावलं आहेत. आणि म्हणूनच या उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते.